आणि आपली परंपरा आहे, हं. टाईम ऑनर्ड ट्रॅडिशन आहे, हं. की निवडणूक झाल्यानंतर जो सर्वात मोठा पक्ष असतो त्याचा मुख्यमंत्री होतो, कारण ते स्थैर्याकरताही महत्त्वाचं असतं. त्यावेळेला काही बदल करायचं काही कारण असं मला वाटत नाही. आता त्यांना का गरज वाटली, की आपण जाऊन तिथं मुख्यमंत्री पदाचं शिक्कामोर्तब करून यावं? त्यांना कुठंतरी एक निश्चित आहे, की लोकसभेमध्ये त्यांचं उद्धव ठाकरेजी यांच्या पक्षाचं परफॉर्मन्स काही समाधानकारक नव्हतं. त्यांचंही ते समाधान झालं नसेल. बरोबर. त्यामध्ये काय त्यांच्या चुका झाल्या त्यांनी ते आत्मपरीक्षण करतील. आम्हाला विचारलं तर आम्ही सांगू आम्हाला बाहेरून काय दिसतंय ते. उमेदवाराच्या निवडीबद्दल काय चुका झाल्या, कसं झालं. तर मला वाटतं त्यामुळं थोडं पुन्हा सावरण्याकरता ते गेले होते का काय, मला तर आश्चर्य वाटलं की असं काही मागणी करायचं काही कारण नव्हतं. ते होणार नाही. एक तर काँग्रेस पक्षामध्ये कोणी मान्य करणार नाही. पण सर, तुम्ही जसं मगाशी म्हणालात, की लोकसभेला कुठेतरी काँग्रेसने बऱ्याच ठिकाणी कॉम्प्रोमाइज केलं किंवा काँग्रेस एक पाऊल मागं आली होती. तर